श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपलं स्वागत आहे. श्रोते हो, आपण जर अद्याप आमच्या श्राव्य कथा मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका. श्रोते हो, मी आपल्याला सध्या श्रीकांत सिनकर यांची एक थरारक पोलीस तपास कथा सादर करत आहे. या कथेचं नाव आहे फाशी जाणारी चंद्रकोर. या कथेचा पुढील भाग मी आपल्याला आता सादर करत आहे. आता दुसरा दिवस उजाडला. बुधवार दिनांक 29 जानेवारी 1986. सकाळी उठतानाच जयकरांच्या डोक्यात आरोपी पकडण्याचे विचार सुरू झाले. त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. म्हणजे इन्स्पेक्टर जयकर फार मोठे धार्मिक वृत्तीचे होते अशातला भाग नाही, पण सकाळी सकाळी रेडिओवर गणपतीच्या संदर्भात गाणी सुरू होती, त्यामुळे जयकरांचं मन काहीसं प्रसन्न झालं होतं. आज सर्व कामं आपल्या मनासारखी होतील असं त्यांना वाटायला लागलं. ठीक 9 वाजता जयकर दादर स्टेशन जवळच 2 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या सेंट्रल प्रोहिबिशन सेक्टर या दारूबंदी विभागाच्या ऑफिसात येऊन पोहोचले. त्यांची सारी टीम या ऑफिसात अगोदरच येऊन हजर झाली होती. जयकरांनी पुढील सारी योजना आदल्या संध्याकाळीच आखली होती. संध्याकाळी 6 वाजता कांबळे हवालदार आणि प्रवीण ऑफिसात परतले होते. कांबळेचे 2 शिपाई अरुणच्या पाठलागावर रवाना झाले होते. ऑफिस सुटल्यावर अरुण जेव्हा खाली रस्त्यावर आला तेव्हा प्रवीणने प्रथमच कांबळेंना अरुण दाखवला होता. खरं तर त्याच वेळी त्याला उचलावे आणि ऑफिसात घेऊन जावे अशी इच्छा कांबळेंच्या मनामध्ये होती, परंतु साहेबांना ते आवडणार नाही हे ओळखून त्यांनी तो विचार बदलला होता. रात्री 11 वाजता वॉच ड्युटीवरच्या शिपायाचा सावंतचा जयकरांना फोन आला होता. अरुण बाहेरच विस्की पिऊन आणि जेवण आटपून घरी आला होता. अरुण शिवाजी पार्कजवळील नॅशनल हॉस्पिटल पाशी असलेल्या एका प्रशस्त ब्लॉकमध्ये राहत होता. त्या सोसायटीच्या तळमजल्यावरच त्याचा ब्लॉक होता. घरी येऊन त्याने स्वतःजवळील किल्लीने दरवाजा उघडला होता. शिपाई सावंत सावरकर मार्ग आणि लेडी हार्डिंग रोड जंक्शनवरील एका पेट्रोल पंपवरून बोलत होता. त्याने जयकरांना त्यांच्या घरीच फोन लावला होता. जयकर विचार करू लागले. अरुण बाहेर जेवला होता. त्याने स्वतःजवळील चावीने दरवाजा उघडला होता. म्हणजेच घरात कोणी स्त्री नाही ही गोष्ट सिद्ध झाली होती. मृत स्त्री म्हणजे पौर्णिमा अरुणची पत्नी असण्याची शक्यता स्पष्ट झाली होती. जयकरांनी सावंतला काही सूचना केल्या. सावंतने सकाळी लवकर जाऊन अरुणच्या घरावर पुन्हा नजर ठेवायची होती. त्याचा पाठलाग करायचा होता. अरुण दादर स्टेशनवर येण्याची दाट शक्यता होती. तो जर दादर स्टेशनवर आलाच तर सावंतनेही स्टेशनवर येऊन प्लॅटफॉर्म नंबर 6 वरील घड्याळाखाली उभं राहायचं होतं. डेक्कन क्वीन याच प्लॅटफॉर्मवर येऊन थांबणार होती. तर जयकरांसह त्याच्या पार्टीला शिपाई सावंत प्लॅटफॉर्मवरील घड्याळाखाली दिसला असता तर याचा अर्थ अरुण प्लॅटफॉर्मवर आला आहे हे सर्वांना समजणार होतं. आणि जर डेक्कन क्वीन येईपर्यंत सावंत दादर स्टेशनात आला नाही तर मग त्याने अरुणच्या पाठोपाठच त्याच्या ऑफिसात जायचं होतं आणि तिथे सब इन्स्पेक्टर कदम येईपर्यंत थांबायचं होतं. अशा प्रकारच्या सूचना जयकरांनी सावंतला केलेल्या होत्या. आता कामत महेशला आणि जयकर प्रवीणला बरोबर ठेवणार होते. कामत मुख्य दरवाजा अडवणार होते. कदम व्हीटी स्टेशनच्या दिशेचा जिना अडवणार होते आणि खुद्द जयकर सेंट्रल वेस्टर्न रेल्वे कंबाईन ब्रिजच्या जिन्यापाशी थांबणार होते. डेक्कन क्वीनने जर चंद्रा उतरलीच तर ती याच जिन्याचा वापर करून वेस्टर्न रेल्वेवर जाणार होती. कांबळे हवालदार आणि इतर शिपाई देखील प्लॅटफॉर्मवर फेऱ्या मारत जागरूक राहणार होते. चंद्रा आल्यानंतर तिचा पाठलाग सुरू झाला. म्हणजे स्टेशन वॅगनच्या ड्रायव्हरने बोरवलीला कूच करायचे होते आणि गोराई पोलीस चौकीजवळ थांबायचे होते. साऱ्या गोष्टी व्यवस्थित रचण्यात आल्या होत्या. प्लॅटफॉर्मवर गर्दी असल्यामुळे महेश प्रवीणला वेषांतर करण्याचे काही कारण नव्हते. जयकर दादर स्टेशन बाहेर जवळजवळ तासभर अगोदर येऊन पोहोचले होते, पण ते तासभर अगोदर आले म्हणून काय डेक्कन क्वीन आपला वेग वाढवून तासभर अगोदर येणार नव्हती. ती तिच्या ठरलेल्या वेळेलाच येणार होती. जयकर CPS बाहेर फुटपाथवर उभे होते. दुरूनच ते स्टेशनकडे बघत होते. ते जिथे उभे होते तिथून स्टेशन स्पष्ट दिसत होते. ठीक 9:15च्या सुमारास पुणे मुंबई डबल डेकर सिंहगड एक्सप्रेस आली. बाहेरच्या टॅक्सी स्टँडवर प्रवाशांची झुंबड उडाली. ट्रॅफिक कॉन्स्टेबलच्या शिट्या वाजू लागल्या. सिंहगड एक्सप्रेस आली आणि निघून गेली.
आता 2-3 मिनिटांनी एक याप्रमाणे भेटीला जाणाऱ्या फास्ट लोकल ट्रेन येणार होत्या आणि त्यानंतर येणार होती ती डेक्कन क्वीन. ठीक 10 वाजता जयकर आणि त्यांची पार्टी दादर स्टेशनात अलग अलगपणे शिरली. सर्वांनी आपापल्या जागा पकडल्या. या सर्वांचे लक्ष प्लॅटफॉर्मवरील घड्याळाकडे होते. त्या घड्याळाखाली अजूनही शिपाई सावंत दिसत नव्हता. म्हणजे अरुण दादर स्टेशनवर आला नव्हता. त्याचा अर्थ तो दुसरीकडे प्रामुख्याने ऑफिसमध्ये गेला असावा हे लक्षात येत होतं. जयकरांना काहीसं समाधान वाटलं. बलसाडून आल्यापासून महेश मुंबई CIDचे तपासकाम प्रत्यक्षात बघत होता. 6 दिवसापूर्वी उजेडात आलेले एक खून प्रकरण पुढे सरकत सरकत या थरापर्यंत आले होते. आता कोणत्याही क्षणी या प्रकरणातील संशयित व्यक्ती CIDच्या हाती लागणार होती. महेशची उत्कंठा कमालीची वाढली होती. केवळ महेशचीच नव्हे तर प्रवीणची अवस्था तशीच झाली होती. डेक्कन क्वीन लवकरच येत असल्याची घोषणा करण्यात आली. प्लॅटफॉर्मवरच्या मंडळींची चुळबुळ सुरू झाली. हमाल लोकांची धावपळ होऊ लागली आणि माटुंगा स्टेशनातून बाहेर पडलेली डेक्कन क्वीन पुढे सरकत दादर स्टेशनकडे येऊ लागली. डेक्कन क्वीनचे इंजिन दादर स्टेशनमध्ये शिरताना जयकरांची पार्टी सावध झाली. धडाडत दिमागदार डेक्कन क्वीन प्लॅटफॉर्मवर येऊन थांबली. प्रवाशांच्या गर्दीचा गदारोळ उठला. CID पार्टीची नजर भिरभिरू लागली. आता कोणत्या क्षणी काय वाटेल ते घडणार होते. गाडीतून उतरलेले पॅसेंजर स्टेशन बाहेर जात होते तर काही जिना उतरून वरच्या पुलावर जात होते. अवघ्या 2 मिनिटातच जयकरांनी अंदाजाने ते त्यांच्या सावट टिपले. फर्स्ट क्लासच्या एका डब्यातून एक उंच काहीशी स्थूल सुस्वरूप तरुण स्त्री प्लॅटफॉर्मवर उतरली. तिने सिल्कची निळी साडी आणि त्याच रंगाचा स्लीवलेस ब्लाऊज घातला होता. आकर्षक व्यक्तिमत्वाची ही तरुणी साक्षात सेक्स बॉम्बच वाटत होती. अनेकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचं सामर्थ्य तिच्या सौंदर्यात होतं. जयकर समजले की हीच ती चंद्रा कौर. त्यांनी चटकन महेशच्या हाताला चिमटा घेतला. तसा महेशही चटकन म्हणाला, होय साहेब. जयकरांच्या अंदाजाप्रमाणे ती चंद्रा कौरच होती आणि त्यांच्या अंदाजाप्रमाणे ती सेंट्रल पुलावरून वेस्टर्न पुलावर जाऊ लागली. CIDचे संकेत सुरू झाले तर क्षणी चंद्राचा पाठलाग सुरू झाला. चंद्रा दिमागदार पावले टाकत पुढे जात होती. पण आपल्या भोवती कसलं जाळं पसरलंय, आपण कुठे आणि कसे अडकत आहोत हे तिला कसं माहीत असणार. सेंट्रल पुलावरून चंद्रा वेस्टर्न रेल्वेवर आली आणि सरळ खाली प्लॅटफॉर्म नंबर 3 वर उतरली. जयकरांचा अंदाज पुन्हा खरा ठरला. चंद्रा फास्ट ट्रेन पकडून बोरिवलीला जाण्यास निघाली होती. तिने बोरिवलीचे तिकीट काढले नव्हते. याचाच अर्थ तिच्याकडे रेल्वेचा पास होता. जयकरांनी इंडिकेटरवर नजर टाकली. तिथे बोरिवली फास्ट गाडीची वेळ दिसत होती. आणखीन 2-3 मिनिटातच गाडी येणार होती. ही गाडी दादर ते बांद्रा, बांद्रा ते अंधेरी, अंधेरी ते बोरिवली यामधील स्टेशनांवर थांबणार नव्हती. याचाच अर्थ चंद्रा जर मध्ये कुठे उतरली असती तर ती बांद्रा किंवा अंधेरी या स्टेशनवर उतरणार होती. पण तशी शक्यता खूप कमी होती. ती बोरिवलीलाच उतरेल याची पूर्ण कल्पना जयकरांना होती. गाडी आली. चंद्राने मोठ्या रुबाबात लेडीज फर्स्ट क्लासच्या डब्यात प्रवेश केला. CID पार्टी मागच्या डब्यात शिरली. आज कितीतरी दिवसांनी जयकर लोकल ट्रेनमधून, तेही सेकंड क्लासमधून प्रवास करत होते. गाडी निघून गेल्यानंतर प्लॅटफॉर्मवर थांबलेले सब इन्स्पेक्टर कामत आणि एक शिपाई प्लॅटफॉर्म नंबर 4 वर आले. त्यांना आता अरुण चंद्रावरकरचं ऑफिस गाठायचं होतं. चंद्राचा पाठलाग सुरू होता. CIDची स्टेशन वॅगन बोरिवलीच्या दिशेने धावू लागली होती. बरोबर 11:30 वाजता सब इन्स्पेक्टर कदम यांनी ग्रँड ॲडच्या ऑफिसात शिरून खन्नांची भेट घेतली. अरुण वर ऑफिसात आहे ही बातमी त्यांना खालीच शिपाई सावंतांकडून समजली होती. कदमांनी खन्नांना आपल्या येण्याचं प्रयोजन सांगितलं. तसं क्षणभर विचार करून खन्ना म्हणाले, तुमचं काम तसं अर्जंट आहे पण ते करायलाच पाहिजे, कारण हे पोलीस डिपार्टमेंटचं काम आहे. मी आमच्या आर्ट डायरेक्टरांना बोलवतो. खन्नांनी इंटरकॉमवरून अरुणला बोलवलं. 2 मिनिटात अरुण खन्नांसमोर येऊन उभा राहिला. हे अरुण चंद्रावरकर, खन्ना म्हणाले. तसे कदम चटकन उभे राहिले आणि हसतमुखाने त्यांनी अरुण बरोबर सेकंड केला. ग्लॅड टू मीट यू मिस्टर चंद्रावरकर. बसा ना. अरुण, ही इज सब इन्स्पेक्टर कदम ऑफ पोलीस कमिशनर ऑफिस. क्षणभर अरुणच्या कपाळावर आठ्या पडल्या. अरुण पोलीस डिपार्टमेंट, पोलीस आणि पब्लिक रिलेशनवर एक TV सिरियल तयार करत आहे. ते काम आपल्याला मिळालं आहे. पोलीस पब्लिक रिलेशन ऑफिसर तुमच्याबरोबर बोलणी करतील. कंपनीचा पॉवर ऑफ अटर्नी म्हणून हा प्रोजेक्ट तुम्ही टॅकल करा. आजच काही सगळं फायनल करायचं नाही, पण तुम्ही आज पहिलं बोलणं करा. संध्याकाळी मला डिटेल्स द्या. फायनल डिसिजन आपण नंतर घेऊ. स्क्रिप्ट काय आहे? अरुणने कदमांना विचारले.
परंतु त्याच्या या एवढ्या बोलण्यातून तो मनोमन घाबरलाय ही गोष्ट कदमांच्या लक्षात आली होती. त्याबद्दल मला नक्की माहिती नाही, पण बहुधा मध्यंतरी ज्या काही मराठी सिरियल टी व्हीवर आल्या होत्या तसा काहीतरी कार्यक्रम असावा. आमचे PRO तुम्हाला सांगतीलच. आताच यायला पाहिजे. आलात तर बरं होईल. आत्ता मीटिंग आहे. DCP CP सगळी मंडळी बसणार आहेत आणि म्हणून मला तुम्हाला रिक्वेस्ट करण्यासाठी इथे पाठवलं आहे. यू मस्ट गो अराउंड. तुम्ही इतर कामं बाजूला ठेवा. येस सर. चला. खन्नांचे आभार मानून कदम तिथून बाहेर पडले. अरुण आपल्या टेबलापाशी आला. तिथे त्याने टेबल आवरले, ड्रॉवर बंद केले आणि तो कदमांबरोबर ऑफिस बाहेर पडला. खाली येताच कदमांनी टॅक्सी थांबवली. टॅक्सीचं दार उघडून त्यांनी अगोदर मोठ्या आदरानं अरुणला टॅक्सीत बसवलं. तेही टॅक्सीत बसले आणि टॅक्सी निघाली. या क्षणापासून अरुण चंदावरकर बंदिस्त झाला. आता त्याची सुटका होणं अवघड होतं. टॅक्सी पोलीस कमिशनर ऑफिसच्या दिशेने धावू लागली. पाठोपाठ CIDचे शिपाई निघाले. आमच्या कंपनीचं नाव तुम्हाला कोणी सुचवलं? सॉरी साहेब, कदम नम्रपणे म्हणाले. मला यातलं फारसं काही माहिती नाही. मी PRO ऑफिस स्टाफवर आहे. आमचं काम जवळजवळ पोस्टमनसारखं असतं. याला निरोप दे, त्याला निरोप दे, याला बोलवा, त्याला बोलवा, हेच काम. खरं म्हणजे आम्ही तसे क्लार्कच, परंतु आम्हाला काहीतरी हुद्दा असावा म्हणून आम्ही सब इन्स्पेक्टर. आमच्या हेड क्लार्कना सारं माहिती असेल. PRO बरोबर त्यांचा संबंध येत असतो. अरुण काही बोलला नाही. टॅक्सी CIDच्या पटांगणात येऊन थांबली. कदम अरुणला बरोबर घेऊन एका भव्य व्हिजिटर रूममध्ये आले. ही व्हिजिटर्स रूम DCP ACP अशा वरिष्ठ दर्जांच्या अधिकाऱ्यांना भेटायला येणाऱ्या VIP मंडळींसाठी होती. या व्हिजिटर रूम्समध्ये अरुणला बसवून कदम बाहेर गेले. दारावरच्या शिपायाला खोडेनंच त्यांनी आत लक्ष ठेवायला सांगितले. थोड्या वेळानं एका शिपायानं अरुणसमोर चहाचा ट्रे ठेवला आणि वर्तमानपत्र ठेवली. थोड्या वेळानं कदम आत आले आणि PRO साहेब कमिशनरांकडे गेलेत असं सांगून पुन्हा बाहेर गेले. यानंतर कदम अधूनमधून आत येऊन जात होते. अरुण तेच पेपर चाळून कंटाळला होता. थोडा आळसावला होता. पण हा आळस त्याचा फार वेळ टिकणार नव्हता. जयकर ऑफिसात येताच त्याचा सारा आळस क्षणार्धात उतरणार होता. जयकरांनी बॉम्बच तसा भरून ठेवला होता. अरुण जयकरांपुढे उभा राहिल्यानंतर पुढच्या 10 मिनिटात पूर्णपणे कोसळणार होता आणि एका गूढ रहस्याचा स्फोट होणार होता. कदम जयकरांचीच वाट बघत होते. कदम व्हिजिटर्स रूममध्ये शिरले तसा अरुण काहीसा रागानं पुढून उभा राहिला आणि त्रासिकपणे म्हणाला, मी आणखी किती वेळ थांबू? आता 3 वाजतायत की. हो, आय एम सॉरी चंदावरकर साहेब. चला, साहेब आलेत. अरुण कदमांबरोबर जायला निघाला आणि पुढच्या 2 मिनिटातच अरुणला जयकरांपुढे उभे करण्यात आले. अरुण आत येताच जयकर चटकन उठून उभे राहिले. अरुण बरोबर शेकहँड करत ते दिलगिरी व्यक्त करत म्हणाले, माफ करा मिस्टर चंदावरकर. काय झालं? बसा ना. अचानक 2 डिपार्टमेंटकडून महत्त्वाची इन्क्वायरी आली. तिथं ताबडतोब रिपोर्ट पाठवायचा होता. चला आपण काम करूया. काय आहे की आम्हाला एक TV सिरियल करायची आहे. सब्जेक्ट काय आहे? पोलीस आणि पब्लिक रिलेशन्स. पण मला जोपर्यंत स्क्रिप्ट बघायला मिळत नाही तोपर्यंत मी नेमका निर्णय घेऊ शकत नाही. मी तुम्हाला स्क्रिप्ट देतोच, पण आम्ही त्या स्क्रिप्टचा सिनेमास्कोप टेप केला आहे. तो तुम्ही ऐका, म्हणजे तुम्हाला स्क्रिप्टची थोडीफार कल्पना येईल. बोलता बोलता जयकरांनी टेबलावरच्या टेप रेकॉर्डरचं बटन दाबलं. कॅसेट फिरू लागली. जयकर अरुणकडे न पाहता टेप रेकॉर्डरकडे बघत होते. टेपवर आधी काहीतरी संगीत सुरू झाले. हे नाही, पुढे खाली मान घालून जयकर म्हणाले. आणि त्यांनी टेप रेकॉर्डरचा आवाज थोडा मोठा केला. आणि पुढच्या क्षणी, मी तुम्हाला माझं नाव सांगू इच्छित नाही. तुमचा लौकिक वाढेल असं काहीतरी नागपाडा पोलीस नंतर तुम्हाला कळवणार आहेतच. अगदी आरंभी अरुणने गुलशन रेस्टॉरंटमधून जयकरांना जो फोन केला होता ते संभाषण जयकरांनी टेप केलं होतं. अरुण आणि जयकरांचं संभाषण टेपवर चालू होतं. जयकर अजूनही अरुणकडे बघत नव्हते. त्यांची नजर टेप रेकॉर्डरवर होती. संवाद चालू होता. जयकर हा संवाद शांतपणे ऐकत होते. अखेर तो संवाद संपला. पुढे अर्ध्या मिनिटापर्यंत कॅसेटवर कसलाच आवाज ऐकू येईना. मग अचानक एक धारदार आवाज ऐकू आला. तुझा आवाज ऐकलायस का? तुझं काय म्हणणं आहे चंदावरकर? आपली भेदक नजर अरुणवर रोखीत जयकरांनी टेप रेकॉर्डर बंद केला. अरुण अक्षरशः थरथरत होता. भीतीनं त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता. यावर तुझं म्हणणं काय आहे अरुण चंदावरकर? जयकरांनी अरुणला विचारलं आणि त्याच्या उत्तराची वाट न बघता ते म्हणाले, हा आवाज तुझाच आहे. नाही नाही, अरुण घाबरत म्हणाला. त्याने नकारार्थी मान हलवली. अरुण, हा आवाज तुझाच आहे.
आणि तुझाच आवाज आहे हे मी सिद्ध करू शकतो. आणि त्यापूर्वी तुला सांगतोय, मी तुला अरेस्ट केलंय. यापुढे यू आर अंडर माय कस्टडी. आता मला एक सांग, तुझी बायको पौर्णिमा या क्षणाला कुठे आहे? हा, ती माहेरी गेलीये. कधी? झाले 15 दिवस. चल. जयकर उठून उभे राहिले आणि अरुण जवळ एक म्हणाले, मला पौर्णिमाच्या माहेरी, मग तिचं माहेर कुठेही असो, घेऊन चल. माझी आणि पौर्णिमाची भेट घालून दे आणि नंतर तू कुठेही जा. मी तुला सोडून दिलं असं समज. चल पौर्णिमाच्या माहेरी. जयकरांनी आवाज वाढवला तसा अरुण भयभीत झाला. पौर्णिमा माहेरी गेली अशी थाप मारणं फार सोपं होतं, पण या थापेचं प्रत्यक्षात कसं रूपांतर होईल हे अरुणला कुठं माहिती होतं. अरुण जयकरांना कुठे घेऊन जाणार होता? का रे, पौर्णिमाचं माहेर विसरलास की काय? हा आवाज माझा नाही असं तू म्हणू शकतोस? तसं पौर्णिमाचं माहेर मला माहीत नाही असं तू म्हणू शकशील का? मी तुला आता अशा लोकांची भेट घालून देणार आहे की त्यांना तू म्हणशील की मी यांना ओळखत नाही म्हणून. अरुणच्या सर्वांगाला कंप सुटला. अरुण, 23 तारखेला सकाळी 10:30च्या सुमारास तू फ्लाइंग राणीने बॉम्बे सेंट्रलला उतरलास. त्यावेळी तू एका हमालाच्या डोक्यावर तुझी खाकी रंगाची सुटकेस दिलीस. त्याच्यासह तू क्लोक रूमपाशी आलास. तिथे तू सुटकेस ठेवलीस. त्या हमालाला 2 रुपये दिलेस. तोच हा हमाल. कांबळे हवालदारांनी दोंडीबा हमालास आत पाठवलं. बोल, ओळखतो का तू याला? अरुण दोंडीबाकडे बघतच राहिला. तू ओळखतो याला? जयकरांनी दोंडीबाला विचारले. साहेब, हेच ते साहेब. त्यानंतर तू स्टेशन बाहेर जाऊन एका टॅक्सीत बसलास. टॅक्सी ड्रायव्हरला आपल्याला शिवाजी पार्कवर जायचं असं सांगितले. टॅक्सी सुरू झाली. मग त्याचवेळी तुला समजलं की आपलं पाकिट मारलंय. तू टॅक्सी थांबवण्यास सांगितली. तेव्हा ट्रॅफिकला अडथळा येऊ लागला. मग एक ट्रॅफिक शिपाई तुमच्या टॅक्सीपाशी आला. त्यानं तुला खाली उतरवलं. तू त्याला पाकिट मारल्याचं सांगितलं. त्याने तुला पोलीस स्टेशनला जाण्याचा सल्ला दिला. त्या ट्रॅफिक शिपाईला तू ओळखतो? कांबळे हवालदारांनी ट्रॅफिक कॉन्स्टेबल मानेला आत सोडलं. हाच तो ट्रॅफिक कॉन्स्टेबल. ओळखलं का? अरुण थंड पडला होता. साहेब, हाच तो. मी ज्याला टॅक्सीतून खाली उतरवले होते तो, आणि रेल्वे पोलिसांकडे जायला सांगितलं होतं तो. पण तू रेल्वे पोलीस स्टेशनला गेलास नाहीस. क्लोक रूममध्ये सुटकेस ठेवून तू निघून जाणार होतास. पण तुझं पाकिट मारलं गेलं तसं तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळाच विचार आला. तू कुतूहलापोटी क्लोक रूम बाहेर कुठेतरी लपून बसलास. तुला खात्री वाटत होती की ज्याने आपलं पाकिट मारलं तो आपली सुटकेस न्यायला येईल म्हणून. ही तुझी खात्री खरी ठरली. कोणीतरी एक इसम खरोखरच तिथे आला. त्याने क्लोकरूम मधून तुझी सुटकेस घेतली. तू याला ओळखतोस का? आता वामन आत आला. साहेब, हाच तो. शंकाच नाही. वामन हर्षानंदाने ओरडला. त्याला आता खऱ्या अर्थाने आपण मोकळं झाल्यासारखं वाटत होतं. तसे सीआयडी वाल्यांनी याला बरोबर कसे काय उचलून आणले तर त्याला आश्चर्य वाटत होतं. हा जेव्हा सुटकेस घेऊन निघाला तेव्हा तू याचा पाठलाग केलास. बेलासिस रोडवरील सुरातवाला चाळीत हा जेव्हा आपल्या खोलीत शिरला तेव्हा तू तिथे असलेल्या गुलशन रेस्टॉरंटमधून मला लागोपाठ 2 फोन केले. या हॉटेलच्या काउंटरवर बसलेला इसमास तू 100ची नोट दिली. हा तो इसम. मोहम्मदभाई आत आलेला पाहता जयकरांनी त्याच्याकडे बोट दाखवले. साहब, मोहम्मदभाई म्हणाला, यही आदमी है वो जिसने 23 तारीख को मुझे 11:15 बजे मेरे होटल से 2 फोन किए थे और मुझे 100 रुपये दिए थे. त्या संभाषणाची कॅसेट तू आता ऐकलीच आहे अरुण. तो आवाज जरी तू नाकारलास तरी या मंडळींना तू नाकारशील. याला तू जी 100ची नोट दिली आहे ती नोट आत्ता माझ्याकडे आहे. त्या नोटेचा नंबर पण मी टिपला आहे. अरुण आता थंड पडला. अरुण, 20 जानेवारीला संध्याकाळच्या फ्लाइंग राणीने फर्स्ट क्लास कंपार्टमेंटमध्ये बसून तू बलसाडला गेलास. रात्री 9च्या सुमारास तू बलसाड हॉटेल पारिजातमध्ये एक रूम भाड्याने घेतली. तुझ्या रूमचा नंबर होता 101. त्यावेळी तू एकटाच नव्हतास. तुझ्याबरोबर तुझी बायको पौर्णिमा होती. त्या हॉटेलच्या रजिस्टरमध्ये तू मिस्टर आणि मिसेस चंदावरकर अशी नोंद केली. पत्ता दिला 42 MG रोड, मुंबई 1. हा पत्ता म्हणजे तुमच्या ग्रँड ॲडव्हर्टायझिंग कंपनीचा पत्ता. अरुणच्या डोळ्यासमोर आता अंधारी येऊ लागली. हॉटेल पारिजातमध्ये ज्याने तुला रूम दिली तो असिस्टंट मॅनेजर नितीन उद्या सकाळी हॉटेलचं रजिस्टर घेऊन मुंबईत येत आहे. त्या रजिस्टरमध्ये तुझेच हस्ताक्षर आहे. पौर्णिमासह तू फ्लाइंग राणीने गेलास तेव्हा तू तो रिझर्वेशन फॉर्म भरला होता तो फॉर्म माझ्याकडे आहे. त्या फॉर्मवर तुझंच हस्ताक्षर आहे. तिथेही तू 42 MG रोड, मुंबई 1 असा पत्ता दिला होता. तुला ज्या नंबरची तिकीट देण्यात आली होती ती नोंद इथे मुंबईत आहे.
आणि तीच तिकीटं आम्ही बलसाड रेल्वे स्टेशन मास्तरांकडून ताब्यात घेतली आहे. प्रकरण एवढ्यावर संपत नाही अरुण, आत्ता कुठं सुरू झाली? जयकर पुढे म्हणाले. 22 तारखेला संध्याकाळी 6च्या सुमारास तू बलसाडमधल्या हिंद ट्रंक मार्ट या दुकानातून खाकी रंगाची नवभारत कंपनीची एक सुटकेस 117 रुपयाला विकत घेतली. त्यावेळी पौर्णिमा तुझ्यासोबत होती. दुकानदाराला तू 100 रुपयाची एक नोट दिली होती. ती नोट या क्षणाला माझ्याजवळ आहे. त्याही नोटेचा नंबर मी टिपून ठेवला आहे. त्या दुकानाचा मालक भगवानदास उद्या सकाळी दुकानाचे बिल बुक घेऊन मुंबईत येतोच आहे. अरुण गडबडीत झाला. अरुण, 22 तारखेला तू जेव्हा ट्रंक खरेदीसाठी गेलास तेव्हा पारिजात हॉटेलचा असिस्टंट मॅनेजर महेश याला तू आम्ही फिरून येतो असे सांगितले. तो हा महेश. आज शिरलेल्या महेशकडे बोट दाखवत जयकर पुढे म्हणाले. ओळखतोस यालाच? यानेच तुला हॉटेलचा VCR भाड्याने दिला होता. आता तरी ओळख पटली? अरुण काय बोलणार होता. त्याने मान खाली घातली होती. साहेब, हाच माणूस आमच्या हॉटेलात उतरला होता. अरुण, 22 तारखेला तू सुटकेस घेतलीस हा जसा महत्वाचा भाग आहे तसा आणखी जास्त महत्वाचा भाग आहे. मला एक सांग, त्याच 22 तारखेला रात्री 9च्या सुमारास तुला भेटायला पारिजात हॉटेलमध्ये कोण आलं होतं? लवकर सांग. अरुणच्या तोंडातून हुंदका बाहेर पडला. आता आपण पूर्णपणे अडकलो आहे हे त्याच्या नीटपणे लक्षात आले होते. जयकर पुन्हा करड्या स्वरात म्हणाले. बोल अरुण, कोण आलं होतं तुला भेटायला? आठवत नाही? मी सांगतो. 22 तारखेला रात्री 9:15च्या सुमारास तुला भेटायला हॉटेलवर तुझी मैत्रीण चंद्रा आली होती. हीच ती चंद्रा की जी कधी कधी ग्रँड ॲडच्या प्रोजेक्टमध्ये मॉडेल म्हणून काम करते. अरुणचा श्वास एकदम जड झाला. तो हळूहळू धापा टाकू लागला. आरोपीला स्वतःचा बचाव करण्याची संधी न देता त्याच्याविरुद्धचा सारा पुरावा त्याच्यासमोर एकामागोमाग एक मांडणं हे जयकरांचं एक खास टेक्निक होतं. अर्थात या टेक्निकचा अवलंब कोणत्या केसमध्ये कसा करावा हे जयकरांना माहीत होतं. कोणी सुशिक्षित वरच्या थरातील मंडळी आरोपी म्हणून संशय ठरली म्हणजे जयकर हेच तंत्र अवलंबित होते. 22 तारखेला चंद्रा जेव्हा हॉटेलवर आली तेव्हा तिनं काउंटरवर तुझ्या नावाची चौकशी केली. त्यावेळी काउंटरवर हाच महेश होता. याने चंद्राला तुझा रूम नंबर सांगितला. म्हणजे 22 तारखेला चंद्रा तुला भेटायला हॉटेलवर आली होती हे मी सिद्ध करू शकतो. शिवाय ही गोष्ट सिद्ध करायला माझ्याकडे आणखी पुरावे आहेत. क्षणभर अरुणकडे रोखत जयकर पुढे म्हणाले. अरुण, ज्या दिवशी म्हणजे 10 जानेवारीला तू तुझे आणि पौर्णिमाचे फ्लाइंग राणीचे रिझर्वेशन केले त्याच दिवशी आणि त्यावेळी तू मिस चंद्राकोर या नावानेही फर्स्ट क्लासचं रिझर्वेशन केलं होतं. तो फॉर्म आणि ते तिकीट माझ्याकडे आहे. त्या फॉर्मवर तुझंच हस्ताक्षर आहे आणि त्याही फॉर्मवर तू 42 MG रोड मुंबई 1 असा पत्ता दिला आहेस. अरुण आता पार खचला होता. आपला प्राण कणाकणाने जातोय असं त्याला वाटत होतं. जयकरांनी आपली टोप चालूच ठेवली होती. तू महेशकडे व्हिडिओ भाड्याने मागितला याचा अर्थ तुम्ही पिक्चर बघणार होतात. महेशनं तुला VCR आणि काही कॅसेट दिल्या. रात्री चंद्रा येणार आहे तुला माहिती होतं. या सर्व प्रकाराचा अर्थ मी एवढाच काढतो की रात्रभर तुला जागरण करायचं होतं आणि तेही तू केली. पण मला सांग की रात्रभर जागरण करून तो सकाळी प्रवास का केलास? तुला तो करावाच लागणार होता. हळुवारपणे आत शिरलेल्या प्रवीणकडे बोट दाखवत जयकर पुढे म्हणाले. या प्रवीणला तू हॉटेलचे बिल म्हणून 870 रुपये दिलेस. हा प्रवीण त्याच पारिजात हॉटेलचा असिस्टंट मॅनेजर. त्या बिलाच्या रकमेतील 100च्या 8 नोटा आज माझ्याजवळ आहेत. त्याही नोटांचे नंबर मी टिपून ठेवले आहेत. आता मला एकाच प्रश्नाचं उत्तर दे. 20 तारखेला जी पौर्णिमा तुझ्याबरोबर हॉटेल पारिजातमध्ये आली होती ती पौर्णिमा 22 तारखे संध्याकाळी सुटकेस खरेदीसाठी तुझ्याबरोबर हॉटेल बाहेर पडली होती आणि पुन्हा हॉटेलवर आली होती. तीच पौर्णिमा 23 तारखेला सकाळी हॉटेल सोडताना तुझ्याबरोबर का नव्हती? त्यावेळी तू या प्रवीण समोर उभा होतास पण तुझ्यासोबत पौर्णिमा नव्हती तर ही चंद्रा होती. मला सांग, रात्री हॉटेलमध्ये असलेली पौर्णिमा पहाटे कुठे गेली? कुठे गेली? बोल, कुठे गेली पौर्णिमा? अरुणनं दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून ठेवला आणि तो ओक्साबोक्शी रडू लागला. अर्थातच जयकरांवर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर अरुणच्या रडण्याचा काही परिणाम होणार नव्हता. एकाहून एक खतरनाक गुन्हेगार CID ऑफिसात रडले होते. तिथे हा अरुण कोण? 23 तारखेला तू सकाळी फ्लाइंग राणी पकडलीस. 10:30च्या सुमारास तू बॉम्बे सेंट्रलला उतरलास पण एकटाच उतरलास. सकाळी हॉटेल सोडताना तर ती तुझ्याबरोबर होती. ती कुठे गेली?
अरुण, 21 तारखेला सकाळी तू वलसाड मुंबई फ्लाइंग राणीनं रिझर्वेशन केलंस. तो फॉर्म आणि तुझं तिकीट माझ्याजवळ आहे. पण चंद्रा कुठे आहे? तू मुंबईला एकटा आला नाहीस तर तुझ्याबरोबर चंद्रा पण असली पाहिजे. कारण त्या फॉर्मवर तू तुझ्याबरोबरचं मिस चंद्रा कौर असं नाव दिलंयस आणि पत्ता दिला आहेस हॉटेल पारिजात वलसाड. मला हे सांग, चंद्रा कौर कुठे आहे? पौर्णिमा कुठे आहे? मला तू तिच्या माहेरी घेऊन जाण्यास तयार झाला होता ना. मग आता आम्हाला सर्वांना तिच्या माहेरी घेऊन चल. केवळ हुंदके देण्यापलीकडे अरुण काय दुसरं करू शकत नव्हता. चंद्रा कुठे गेली आहे मला माहीत नाही, पण पौर्णिमा कुठे गेली आहे ते मला माहिती आहे. अरुणकडे रोखून पाहत जयकर जरा गंभीर स्वरात पुढे म्हणाले. 22 तारखेची मध्यरात्र ते 23 तारखेची पहाट या दरम्यान तू किंवा चंद्रानं किंवा तुम्ही दोघांनी बलसाडच्या हॉटेल पारिजातमध्ये पौर्णिमाचा गळा दाबून खून केला आहे, बरोबर की नाही? बोल. जयकर ओरडले तसा अरुण हमसून रडू लागला. पौर्णिमेचा खून तुम्ही केलात की नाही, आणि ते मला तर पुढच्या चौकशीत समजेलच. अरुण, इतका वेळ मी तुझ्या अंगाला हात लावलेला नाही. माझे सहकारी मी अजून तुझ्यापासून लांब ठेवले आहेत. ते जर पुढे आले आणि जर मी मागे राहिलो तर मला खात्री आहे की तुझा हाल कुत्रा खाणार नाही. अजून बोल, चंद्रा कुठे आहे? ती ती बोरिवलीला राहते. कुठे? गोराईला. अरुण, जयकर शांतपणे म्हणाले. आज दुपारी मी चंद्राला तिच्या घरी जाऊन अटक केली आहे आणि चंद्रानं आम्हाला सगळं काही सांगितलंय. या क्षणाला चंद्रा आमच्या ऑफिसमध्ये आहे.